नमस्कार. आज आपण बघणार आहोत ट्रान्सपोर्ट थ्रू सेल मेम्ब्रेन. आपल्या शरीरामध्ये ज्या सेल्स असतात त्या सगळ्यांना न्यूट्रियंटची गरज असते. म्हणजे न्यूट्रियंट्स, वॉटर, इलेक्ट्रोलाइट्स यासारखी गरज असते. आणि तसेच काही वेस्ट प्रोडक्ट्स आपल्या सेलमध्ये तयार होत असतात की जे शरीराबाहेर किंवा त्या सेलबाहेर टाकले पाहिजेत. आता हे केलं जातं थ्रू सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनमधून न्यूट्रियंट्स हे आतमध्ये घेतले जातात आणि जे काही ह्या सेल वेस्ट प्रोडक्ट तयार ते सेलच्या बाहेर हे टाकले जातात. आता सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर हे असतं ते अशा प्रकारे केलं असतं की ही मुवमेंट ही इझिली होऊ दे अशी. आता मग बघितले आपण मागच्या लेक्चरला की लिपिड आणि प्रोटीन जे असतात हे यामध्ये महत्त्वपूर्ण रोल प्ले करतात. आता बघूया आपण ट्रान्सपोर्ट. तर मुख्यतः दोन प्रकारचे ट्रान्सपोर्ट हे आपल्या शरीरामध्ये होतात थ्रू सेल मेम्ब्रेन. देअर आर टू टाइप्स ऑफ बेसिक मेकॅनिझम्स आर इन्वॉल्व्ड इन द ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टान्सेस अक्रॉस द सेल मेम्ब्रेन. वन इज पॅसिव्ह अँड सेकंड इज ॲक्टिव्ह. पुन्हा पॅसिव्हचे पुन्हा 3 प्रकार असतात: बल्क फ्लो, फिल्ट्रेशन अँड ऑस्मॉसिस. आणि ॲक्टिव्हचे पुन्हा 3 प्रकार असतात, सबटाईप असतात. पहिलं म्हणजे प्रायमरी, दुसरं म्हणजे सेकंडरी आणि तिसरं म्हणजे स्पेशल. आता प्रायमरीमध्ये पुन्हा सब डिव्हिजन असतात. काही म्हणजे त्यामध्ये काही पंप असतात, उदाहरणार्थ सोडियम पोटॅशियम पंप यासारखे अनेक पंप असतात, त्याच्या माहिती नंतर बघूया. सेकंडरीमध्ये 2 प्रकार असतात, एक म्हणजे को ट्रान्सपोर्ट आणि दुसरं म्हणजे काउंटर ट्रान्सपोर्ट. आणि स्पेशलमध्ये 3 प्रकार असतात, एक म्हणजे एंडोसायटोसिस, सेकंड इज एक्झोसायटोसिस अँड थर्ड इज ट्रान्ससायटोसिस. आता बघूया आपण डिफ्युजन. आता पहिलं मगाशी बघितलं आपण की प्रकार होता पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट इज द ट्रान्सपोर्ट ऑफ द सबस्टान्स अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट और इलेक्ट्रिकल ग्रेडियंट और बोथ. ह्या ग्रेडियंटद्वारे जे ट्रान्सपोर्ट होते त्याला म्हटलं जातं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. इट इज ऑल्सो नोन ॲज डिफ्युजन और डाऊनहिल मुवमेंट. डाऊनहिल मुवमेंट म्हणजे उंचावरून खाली अशी जी मुवमेंट असते इट इज कॉल्ड ॲज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ह्यामध्ये कोणत्याही एनर्जीची गरज नसते. आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे कसं की नदीच्या प्रवाहाच्या दिशेनेच पोहोच जाणं, म्हणजे आपल्याला ते सोपं जातं. थोडक्यात काय होतं की मुवमेंट मूव्ज फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आता हे होतं मुख्यतः लिपिड लेअर किंवा प्रोटीन लेअरमधून. तर काही वेळा कसं होतं की कॅरियर प्रोटीनच्या माध्यमातून होत असतं. त्याचे मुख्यतः 3 प्रकार असतात. त्यातला पहिला आहे ते सिम्पल डिफ्युजन थ्रू लिपिड लेअर. आता सेल मेम्ब्रेन द लिपिड लेअर ऑफ द सेल मेम्ब्रेन इज परमिएबल ओनली टू लिपिड सोल्युबल सबस्टान्सेस लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड अल्कोहोल. तर फक्त हे त्यामधून जे लिपिड लेअर असतो त्यामधून हे लिपिड्स जात असतात, उदाहरणार्थ ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड अल्कोहोल. The next is simple diffusion through protein layer. The protein layer of the cell membrane is permeable to water soluble substances. Many electrolytes diffuse through the protein layer. जे इलेक्ट्रोलाइट जे असतात ते प्रोटीन लेअरमधून डिफ्यूज होतात. त्यामध्ये पहिला येते प्रोटीन चॅनेल्स और आयन चॅनेल्स. आता जो लिपिड लेअर असतो त्या लिपिड लेअरमध्ये काही पोर्स असतात काही ठिकाणी. त्यामध्ये जे इंटिग्रल प्रोटीन जे असतात हे पूर्णतः त्या लेअरला भेदून आरपार असतात. आपण बघितले सेल मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चर बघताना. आणि ह्या पोरमधूनच वॉटर, इलेक्ट्रोलाइट आणि बाकी सबस्टन्सचं मुवमेंट होत असते, कारण ते लिपिड लेअरमधून पास होऊ शकत नाहीत. आता
आपण त्याचे टाईप्स बघूया आपण. आता या प्रोटीन चॅनल जे असतात दे हॅज सिलेक्टिव्ह परमेबिलिटी, म्हणजे फक्त ते काही घटकच ते त्यामधून जाऊ शकतात. म्हणजे इच चॅनल कॅन परमिट ओनली वन टाईप ऑफ आयन टू पास थ्रू इट, म्हणजे फक्त एकाच प्रकारचा आयन हा एका चॅनलमधून जाऊ शकतो आणि त्यानुसार त्या चॅनलला नाव दिलं जातं. उदाहरणार्थ सोडियम चॅनेल, पोटॅशियम चॅनेल इट्सेट्रा. आता ही चॅनल जे असतात हे कंटिन्युअसली काही ओपन असतात, तर काही हे कंटिन्युअसली क्लोज्ड असतात. आता जे चॅनल ओपन असतात दे आर कॉल्ड ॲज अनगेटेड चॅनेल, आणि जे चॅनल क्लोज्ड असतात दे आर कॉल्ड ॲज गेटेड चॅनेल. आता त्यांच्यामध्ये 3 प्रकार बघूया. पहिलं म्हणजे व्होल्टेज गेटेड चॅनेल्स. आता गेटेड चॅनल जे असतात जे चॅनल ओपन म्हणजे क्लोज्ड असतात त्यांचे पुन्हा 3 सब टाईप्स होतात. त्यांना पहिला येते व्होल्टेज गेटेड चॅनेल्स. The voltage gated channels are the channels which open whenever there is a change in electrical potential. जेव्हा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल चेंज होतं तेव्हा हे चॅनल लगेच ओपन होतात. उदाहरणार्थ न्यूरोमस्क्युलर जंक्शनच्या ठिकाणी जे होतं मुवमेंट इट इज अ गेटेड चॅनल, व्होल्टेज गेटेड चॅनल. देन सेकंड इज लिगॅंड गेटेड चॅनल. तर दिस चॅनल ओपन्स इन द प्रेझेन्स ऑफ सम हार्मोनल सबस्टान्सेस. The hormonal substances are called as ligands and the channels are called as ligand gated channels. आता जेव्हा इम्पल्स हा न्यूरोमस्क्युलर जंक्शनमधून पास होत असतो तेव्हा तिथे ॲसिटिलकोलिन हे सिक्रेशन होत असतं आणि हे ॲसिटिलकोलिन हे मूव्ह होतं फ्रॉम प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड रिचेस द सिनॅप्टिक क्लेफ्ट. आणि ह्यामुळे काय होतं, ही मुवमेंट झाल्यामुळं तो सोडियम चॅनेल हा ओपन होतो. सोडियम चॅनल डिफ्यूज होऊन पुढची सही ॲक्सिनी होत असते. द नेक्स्ट इज मेकॅनिकली गेटेड चॅनल. दी चॅनल आर ओपनड बाय सम मेकॅनिकल फॅक्टर्स. काही फॅक्टर्स असतात त्यामधून हे चॅनल ओपन होत असतात. उदाहरणार्थ प्रेशर रिसेप्टार्स किंवा रिसेप्टार सेल्स ऑफ ऑर्गन ऑफ कॉर्टी अँड वेस्टिब्युलर ॲपॅरेटस. आता जेव्हा प्रेशर रिसेप्टर जे असतात they are subjected to pressure. It is compressed resulting in deformation of its core fiber. आणि जेव्हा एखाद्या प्रेशरमध्ये स्टिम्युलेशन होतं आणि तिथे रिसेप्टर पोटेन्शियली तयार होत असतं. थोडक्यात काय बघितलं आपण, व्होल्टेज गेटेड चॅनल म्हणजे कधी जेव्हा तिथे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल तयार होतो तेव्हा हे चॅनल ओपन होतात. दुसरं असतं लिगॅंड गेटेड चॅनल. जेव्हा तिथे हार्मोनल सबस्टन्स प्रेझेन्स असतो तेव्हा हे चॅनल ओपन होतात. तिसरं आहे मेकॅनिकली गेटेड चॅनल, म्हणजे जेव्हा मेकॅनिकल फॅक्टर जेव्हा असतो तेव्हा हे चॅनल ओपन होतात. आपण डायग्राममध्ये जर बघितलं तर आता हे एमध्ये जे आहे दिस इज द सिम्पल डिफ्युजन थ्रू लिपिड लेयर. म्हणजे इथं कोणत्या प्रकारची पोअरची आवश्यकता नाही आहे. ह्या ठिकाणाहून जे लिपिड सोल्युबल सबस्टन्स जे असतात ऑक्सिजन, CO2, अल्कोहोल हे फ्रीली मूव्ह होतात आणि आरपार जातात. देन सेकंड इज अनगेटेड चॅनल. बरोबर आहे की जे ओपन असतात आणि त्यामधून हा मुवमेंट हे पोअरमधून हे आरपार जातात. आणि थर्ड इज गेटेड चॅनल. त्यामध्ये पुन्हा 2 प्रकार, एक म्हणजे क्लोज्ड अँड सेकंड इज ओपनड. क्लोज्ड हे असेच असतात आणि ओपन जेव्हा असतात जेव्हा गरज असेल तेव्हा तिथून सरपंच येतो आणि आतमध्ये जातो. द नेक्स्ट इज फॅसिलिटेटेड ऑर कॅरियर मेडिएटेड डिफ्युजन. आता ह्यामधून वॉटर सोल्युबल सबस्टन्स हॅव्हिंग लार्जर मोलिक्युल्स आर ट्रान्सपोर्टेड थ्रू द सेल मेम्ब्रेन विथ द हेल्प ऑफ अ कॅरियर प्रोटीन. जे म्हणजे वॉटर सोल्युबल सबस्टन्स असतात पण त्यांचं मोलिक्युलर वेट हाय असतं ते एखाद्या कॅरियर प्रोटीनच्या माध्यमातून त्यांची मुवमेंट ही होत असते. पण ही मुवमेंट जी असते इट इज फास्टर दॅन द सिम्पल डिफ्युजन. उदाहरणार्थ डायग्राममध्ये बघूया आपण. तर ग्लुकोज अँड अमिनो ॲसिड्स आर ट्रान्सपोर्टेड बाय फॅसिलिटेटेड डिफ्युजन.
आता ग्लुकोज आणि ॲमिनो ॲसिड जे असतात ते चॅनेलमधून जाऊ शकत नाहीत, कारण त्याचा डायमीटर हा मोठा असतो. आता इथं बघू शकतो आपण डायग्राममध्ये, हे ECF आहे आणि खालचा इथे ICF आहे, आणि हा जे ग्रीन कलरमध्ये आहे इट इज अ कॅरियर प्रोटीन. आता हा जो ग्लुकोज आहे मॉलिक्यूल आहे हा इथे येऊन अटॅच होतो हे कॅरियर प्रोटीनला. लगेच ही साईड क्लोज होते इथं वरती, आणि खालची साईड ओपन होते, आणि अशा प्रकारे हा ग्लुकोज मॉलिक्यूल हा आतमध्ये सोडला जातो. तर अशा प्रकारे ही कॅरियर प्रोटीनच्या माध्यमातून मुवमेंट ही होत असते. आता पॉईंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ डिफ्युजन. त्या डिफ्युजनला कोणकोणते फॅक्टर्स हे अफेक्ट करतात. त्यातलं पहिला येते परमिएबिलिटी ऑफ द सेल मेम्ब्रेन. आता रेट ऑफ डिफ्युजन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द परमिएबिलिटी ऑफ द सेल मेम्ब्रेन. जितकी जास्त परमिएबिलिटी असेल तितकं जास्त डिफ्युजन हे होणार, जितकं कमी परमिएबिलिटी असेल तितकी डिफ्युजन हे कमी होणार. The next is temperature. Here is also it is directly proportional. जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा मोमेंट ही वाढते, कारण थर्मल मोशन ऑफ द मॉलिक्यूल असते ही यामध्ये वाढलेली असते. जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा थर्मल मोशन ही मॉलिक्यूलची वाढते. द नेक्स्ट इज कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट और इलेक्ट्रिकल ग्रेडियंट ऑफ द सबस्टन्स अक्रॉस द सेल मेम्ब्रेन. Here is also it is directly proportional. जितका जास्त ग्रेडियंट असेल तितकी जास्त मुवमेंट ही होणार. द नेक्स्ट इज सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स. तर डिफ्युजन रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टान्सेस, पर्टिक्युलरली द लिपिड सोल्युबल सबस्टान्सेस. उदाहरणार्थ ऑक्सिजन आहे, इट इज हायली सोल्युबल इन लिपिड्स, सो इट डिफ्युजेस रॅपिडली थ्रू द लिपिड लेयर. The next is thickness of the cell membrane. The rate of diffusion is inversely proportional to the thickness. इथं उलट आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबरच आहे ना, जितकं जास्त थिकनेस असेल तितकं त्याचा डिफ्युजन रेट हा कमी असणार. आता नेक्स्ट इज साईज ऑफ द मॉलिक्यूल. हिअर इज ऑल्सो डिफ्युजन रेट ऑफ डिफ्युजन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द साईज ऑफ द मॉलिक्यूल. त्यामुळं जे स्मॉलर मॉलिक्युल्स असतात ते डिफ्यूज रॅपिडली दॅन द सबस्टन्सेस विथ लार्जर मॉलिक्युल्स. द नेक्स्ट इज साईज ऑफ द आयन्स. तर रेट ऑफ डिफ्युजन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द साईज ऑफ द आयन्स. जे स्मॉल आयन असतात दे कॅन पास इझिली कम्पेअर विथ लार्जर आयन्स. नेक्स्ट इज चार्ज ऑफ द आयन्स. The rate of diffusion is inversely proportional to the charge of the ions. जितका जास्त चार्ज असेल तितका तो स्लोली डिफ्यूज होतो. उदाहरणार्थ समजा कॅल्शियम आयन Ca++, दोन आहेत त्यामुळे चार्ज, हा सोडियम म्हणजे Na+ सिंगल आहे, ह्यापेक्षा थोडं कमी गतीनं त्याचं डिफ्युजन होणार. नेक्स्ट इज स्पेशल टाईप्स ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आणखी काय टाईप्स असतात पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे. पहिला आहे ते बल्क फ्लो. आता बल्क फ्लो इज द डिफ्युजन ऑफ लार्ज क्वांटिटी ऑफ सबस्टान्सेस फ्रॉम अ रिजन ऑफ हाय प्रेशर टू अ रिजन ऑफ लो प्रेशर. म्हणजे हाय प्रेशरमधून लो प्रेशरकडे ही मुवमेंट ही होत असते. आणि जो उत्तम उदाहरण म्हणजे रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. बरोबर आहे, म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस अक्रॉस द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन इन लंग्स. आता ऑक्सिजन जे असतो हा अल्व्हेओलर एअरमध्ये जास्त असतो कम्पेअर टू अल्व्हेओलर कॅपिलरी ब्लड. त्यामुळे ऑक्सिजन मूव्स फ्रॉम अल्व्हेओलर एअर इन टू द ब्लड थ्रू द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. तसंच कार्बन डायऑक्साईड जे असतं त्याचं प्रेशर हे ब्लडमध्ये जास्त असतं कम्पेअर टू अल्व्हेओलाय. तेव्हा CO2 हा ब्लडमधून एअरमध्ये मूव्ह होतो. तर अशा प्रकारे हे बल्क फ्लो होत असतो फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. द नेक्स्ट इज फिल्ट्रेशन. तर द मुवमेंट ऑफ वॉटर अँड सोल्युट्स फ्रॉम एन एरिया ऑफ
high hydrostatic pressure to an area of low hydrostatic pressure is called as filtration. मगाशी बघितलं आपण ते हाय प्रेशर टू लो प्रेशर, हे आहे ते हाय हायड्रोस्टॅटिक प्रेशर टू लो हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आता हे कधी डेव्हलप होतं? द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज डेव्हलप्ड बाय द वेट ऑफ द फ्लुइड. जितकं जास्त वेट फ्लुइडचं असतं तितकं हे प्रेशर डेव्हलप होतं. Filtration process is seen at arterial end of the capillaries where movement of fluid occurs along with dissolved substances from blood into the interstitial fluid. तसेच आता जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जे असतं इट इज अ टाईप ऑफ दिस फिल्ट्रेशन. थोडक्यात नेक्स्ट इज ऑस्मॉसिस. आता ऑस्मॉसिस थोडी वेगळ्या प्रकारची कल्पना आहे, म्हणजे आयडिया आहे. It is a movement of water or any other solvent from an area of lower concentration to an area of higher concentration of solute through a semi-permeable membrane. ह्यामध्ये टोटली उलट आहे बघा. इट इज अ मुवमेंट ऑफ सॉल्वंट फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. The semi-permeable membrane permits the passage of only water or other solvents but not the solutes. फक्त सॉल्वंट जे असतात वॉटर यासारखे त्यांची पण त्यामध्ये मुवमेंटी होत असते. आता डायग्राममध्ये आपण बघूया. आता ऑस्मोसिस कॅन ऑकर व्हेनेवर देर इज अ डिफरन्स इन द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ऑन आयदर साईड ऑफ द मेम्ब्रेन. आता ऑस्मोसिस दोन प्रकारे होत असतं. पहिलं म्हणजे एंडो ऑस्मोसिस, म्हणजे मुवमेंट ऑफ वॉटर इंटू द सेल. एंडो म्हणजे काय? आतमध्ये. मुवमेंट ऑफ वॉटर इंटू द सेल. आणि एक्झो ऑस्मॉसिस म्हणजे मुवमेंट ऑफ वॉटर आउट ऑफ द सेल. आता ही जी डायग्राम जी आहे त्यामध्ये जर बघितलं आपण, हे लाल लाल दिसतात दीज आर द सोल्यूट्स, आणि येलो कलर जे आहे दिस इज द सॉल्वंट. आता बघितलं आपण तर बी कंपार्टमेंटमध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त आहे कम्पेअर टू ए कंपार्टमेंट. सो ऑस्मॉसिस म्हणजे काय? मुवमेंट ऑफ सॉल्वंट फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. आता इथं लो कॉन्सन्ट्रेशन आहे एमध्ये, हाय कॉन्सन्ट्रेशन आहे बीमध्ये. सो देर इज अ मुवमेंट ऑफ फ्रॉम ए टू बी. त्यानंतर हे असे स्ट्रक्चर दिसणार की बीमध्ये जास्त प्रमाण आहे कम्पेअर टू ए. अशा प्रकारे ऑस्मॉसिस होत असतं. आता यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर म्हणून एक संकल्पना असते. हे जे मुवमेंट जे असतं इट डिपेंड्स ऑन ऑस्मोटिक प्रेशर अँड इट इज क्रिएटेड बाय द सोल्यूट्स इन अ फ्लुइड. त्यामुळे कसं होतं, आता जर डायग्राममध्ये बघितलं आपण तरी आता एवढ्या पूर्ण कंपार्टमेंटमध्ये फक्त 3च सोल्यूट आहेत, बरोबर आहे. आणि बी कंपार्टमेंटमध्ये सॉल्वंट तेवढंच आहे. सोल्यूटचं हे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे इथं लो कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. तो इथं प्रेशर डेव्हलप होतं. इथं लो प्रेशर असतं आणि इथं हाय प्रेशर असतं. इट इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. आणि ह्या ऑस्मोटिक प्रेशरवरच त्यांची मुवमेंटी होत असते. आता आपण हे बघितलं, नॅचरल बघितलं ऑस्मॉसिस. काय देर इज ऑल्सो कॉन्सेप्ट रिव्हर्स ऑस्मोटिक प्रेशर. याच्यामध्ये काय होतं, देर इज अ मुवमेंट ऑफ सॉल्वंट फ्रॉम अ हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा आपण एखादं एक्सटर्नल स्टिम्युलाई त्याला देतो तेव्हा असं होत असतं. आता नेक्स्ट इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इज द मुवमेंट ऑफ सबस्टान्सेस अगेन्स्ट द केमिकल और इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट. तर केमिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा दोन्हीच्या ह्याच्यामध्ये अगेन्स्ट त्याची मुवमेंटी होत असते. म्हणजे उदाहरणार्थ नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं म्हणजे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जीची गरज लागते आणि ती एनर्जी पुरवली जाते ATP कडून.
आता जेव्हा जो सबस्टन्स असतो जो की आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचा आहे तर तो सेलजवळ येतो आणि तिथे जो कॅरियर प्रोटीन जो असतो त्याशी तो कंबाईन होतो आणि देर इज अ फॉर्मेशन ऑफ सबस्टन्स प्रोटीन कॉम्प्लेक्स. आता हा कॉम्प्लेक्स जो असतो दिस मूव्स टुवर्ड्स द सेल मेम्ब्रेन आणि एकदा ती मुवमेंट झाली उलटी झाली की त्यानंतर सबस्टन्स रिलीज केला जातो आणि तो कॅरियर प्रोटीन पुन्हा आपल्या मूळच्या जागी येत असतो टू ट्रान्सपोर्ट द अनदर मॉलिक्यूल. आता हे जे सबस्टन्स ट्रान्सपोर्ट केले जातात दे आर इन द फॉर्म ऑफ आयनिक फॉर्म और नॉन आयनिक फॉर्म. तर आयनिक फॉर्म म्हणजे कसे म्हणजे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, हायड्रोजन, क्लोराईड. आणि नॉन आयनिक फॉर्ममध्ये असतात ते ग्लुकोज, अमिनो ॲसिड्स अँड युरिया. आता पहिलं तर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे पुन्हा 2 प्रकार असतात. त्यात पहिला आहे ते प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इज अ टाईप ऑफ ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम इन विच द एनर्जी इज लिबरेटेड डायरेक्टली फ्रॉम द ब्रेकडाऊन ऑफ ATP. ATP ब्रेकडाऊन करून त्यामधून डायरेक्टली एनर्जी ही लिबरेट केली जाते. ह्या माध्यमातून सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, हायड्रोजन अँड क्लोराईड ह्यासारखे सबस्टन्स हे ट्रान्सपोर्ट केले जातात. आता सोडियम अँड पोटॅशियम आयन्स हे एका कॉमन कॅरियर प्रोटीनच्या माध्यमातून मूव्ह केले जातात कॉल्ड ॲज सोडियम पोटॅशियम पंप. त्यामुळे कसं होतं तर सोडियम आयन हा आतमध्ये मूव्ह केला जातो आणि पोटॅशियम आयन हा बाहेर मूव्ह केला जातो. आणि हा पंप जो असतो हा सगळ्या सेल्समध्ये असतो आणि ही जो मुवमेंट जेव्हा होते तर त्यापासून रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल हे डेव्हलप होत असतं. आता जर डायग्राममध्ये बघितलं आपण तर इथं आता बघूया आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ Na+ अँड K+ पंप. आता 3 सोडियम आयन हे एका साईडला अटॅच होतात आणि 2 पोटॅशियम आयन हे एका साईडला अटॅच होतात. सोडियम आयन आतल्या साईडला आणि पोटॅशियम आयन हे बाहेरच्या साईडला ते कॅरियर प्रोटीनशी अटॅच होतात. त्यामुळे काय होतं देर इज अ ॲक्टिव्हेशन ऑफ एन्झाईम ATPase. ATPase ॲक्टिव्ह झाला की देर इज अ ब्रेकडाऊन ऑफ ATP इंटू ADP विथ द रिलीज ऑफ 1 हाय एनर्जी फॉस्फेट. आता एनर्जी लिबरेट झाली तिथं काही चेंज होतो आणि कॅरियर प्रोटीन हा मूव्ह केला जातो. त्यामुळे काय होतं एकदा मूव्ह झाला की हे 3 सोडियम आयन आउट साईडला जातात आणि हे 3 पोटॅशियम आयन हे आतल्या साईडला येतात आणि अशा प्रकारे ही मुवमेंट ही होत असते. आता ही मुवमेंट अशी झाली की काय होतं इथं की 3 पॉझिटिव्ह आयन हे बाहेर गेले आणि 2 पॉझिटिव्ह आयन हे आतमध्ये आले. त्यामुळं देर इज अ नेट लॉस ऑफ 1 पॉझिटिव्हिटी चार्ज आयन फ्रॉम द सेल. एक पॉझिटिव्ह आयन चार्ज कमी होणार. सो देर इज अ इन्क्रीज इन निगेटिव्हिटी इनसाइड द सेल. दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोजेनिक ॲक्टिव्हिटी ऑफ Na+ अँड K+ पंप. The next is transport of calcium ions. पुढचा पंप असतो कॅल्शियम आयन्सचा. तर कॅल्शियम आयन इज ॲक्टिव्हली ट्रान्सपोर्टेड फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड बाय द कॅल्शियम पंप. त्यासाठी वेगळा असा कॅरियर प्रोटीन असतो आणि ह्यात सुद्धा ATPase माध्यमातून ATPमधून एनर्जी लिबरेट केली जाते. द नेक्स्ट इज ट्रान्सपोर्ट ऑफ हायड्रोजन आयन. ते हायड्रोजन पंपच्या माध्यमातून हायड्रोजन आयन ट्रान्सफर केले जातात. आता हे मुख्यतः 2 ठिकाणी केलं जातं. एक म्हणजे स्टमकच्या ठिकाणी आणि किडनीच्या ठिकाणी. ह्यात सुद्धा ATPaseच्या माध्यमातून ATPच्या
एनर्जी वापरून ही मुवमेंट ही केली जाते. स्टमकमध्ये पॅरेटल सेल्समध्ये ही मुवमेंट होते आणि त्यापासून हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रेशन केलं जातं. आणि किडनीमध्ये इपिथेलियल सेल्स ऑफ डिस्टल कन्व्हर्टेड ट्युब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट इथे केली जाते. where there is secretion of hydrogen ion from blood into urine. The next is secondary active transport. The secondary active transport is the transport of substance with sodium by means of common carrier protein. आता कॅरियर प्रोटीनच्या माध्यमातून सोडियमची ट्रान्सपोर्ट होत असते, त्याचवेळी आणखी एक घटकाची ट्रान्सफर केली जाते. सो इट इज कॉल्ड एज सेकंडरी ट्रान्सपोर्ट. ह्याचे मुख्य दोन प्रकार असतात. एक म्हणजे को ट्रान्सपोर्ट, म्हणजे एकाचे दोन घटक हे आतमध्ये पाठवणे, किंवा काउंटर ट्रान्सपोर्ट म्हणजे दोन्ही वेगवेगळं असं होणं. त्याला पहिला येते सोडियम को ट्रान्सपोर्ट. आता त्यामध्ये दोन घटक असतात, एक म्हणजे सिम्पोर्ट आणि दुसरं म्हणजे अँटीपोर्ट. सिम्पोर्ट म्हणजे काय, तर दोन्ही घटक हे एका डायरेक्शनमध्ये पाठवले जातात, आणि अँटीपोर्ट म्हणजे दोन्ही घटक हे अपोजिट डायरेक्शनमध्ये पाठवले जातात. आता जे मगाशी बघितलं आपण Na+ आणि K+ ह्यासारखं अपोजिट डायरेक्शनमध्ये एक, पण इथं वेगवेगळ्या ह्याला म्हणजे अटॅच होते. इथं दोन्ही पण एकाच्याला अटॅच होणार आणि त्यामधून ट्रान्सफर ही केली जाते. आता पुढचं आहे सोडियम को ट्रान्सपोर्ट. इट इज द प्रोसेस इन विच अलॉंग विथ सोडियम another substance is transported by carrier protein called as symport. The energy released by the movement of sodium it is utilized for the movement of another substance. तर सोडियममधून जी एनर्जी मिळते सोडियम मुवमेंट केल्यामधून, ती दुसऱ्या सबस्टन्स ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाते. आता यामधून ग्लुकोज, अमिनो ॲसिड्स, क्लोराईड, आयोडाईड, आयर्न आणि युरेट ह्यासारखे सबस्टन्स जे असतात ह्या सोडियम को ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून पाठवले जातात. आता सोडियम को ट्रान्सपोर्टचा जो कॅरियर प्रोटीन असतो त्याला आउटर साईडला दोन रिसेप्टर साईड्स असतात. त्यापैकी एका याच्यावर सोडियम होतो आणि एका याच्यावर दुसऱ्या सबस्टन्सचा अटॅच होत असतो. उदाहरण समजा आपण ग्लुकोज जर बघितलं तर डायग्राममध्ये आपण बघू शकतो आपण की एका साईडला सोडियम आणि एका ह्याला ग्लुकोज असे दोन जे रिसेप्टर असतात तिथे दोन हे अटॅच झालेले असतात आणि त्यामधून त्यांची मुवमेंट ही होत असते. इथं बघितलं आपण तर हा आहे तो कॅरियर प्रोटीन आहे. इथं सोडियम आणि ग्लुकोज यांचे रिसेप्टर साईड्स आहेत, तिथे सोडियम आयन आणि ग्लुकोज मॉलिक्यूल हा अटॅच होतो आणि ते कॅरियर प्रोटीनची मुवमेंट होते आणि आतमध्ये हे दोन्ही घटक सोडले जातात. तर अशा प्रकारे हे ट्रान्सपोर्ट माध्यमातून मुवमेंट ही होत असते. द नेक्स्ट इज सोडियम को ट्रान्सपोर्ट ऑफ अमायनो ॲसिड्स. तिथे जसे दोन असतात रिसेप्टर साईड कॅरियर प्रोटीनला, तर अमायनो ॲसिड्सचा जेव्हा विषय येतो तेव्हा देअर आर 5 सेट्स ऑफ कॅरियर प्रोटीन्स इन द सेल मेम्ब्रेन आणि प्रत्येक अमायनो ॲसिडला वेगळा असा रिसेप्टर हा असतो. द नेक्स्ट इज सोडियम काउंटर ट्रान्सपोर्ट, म्हणजे इट इज द प्रोसेस बाय विच द सबस्टन्सेस आर ट्रान्सपोर्टेड अक्रॉस द सेल मेम्ब्रेन इन एक्सचेंज फॉर सोडियम. तर सोडियमचे एक्सचेंजच्या माध्यमातून दुसरा घटक हा काढला जातो, हे दुसरा सबस्टन्स हा आतमध्ये पाठवला जातो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अँटीपोर्ट. आता यामध्ये भरपूर असे उदाहरणं देता येईल आपल्याला. एक म्हणजे सोडियम कॅल्शियम काउंटर ट्रान्सपोर्ट. ह्यामध्ये सोडियम आणि कॅल्शियम हे अपोजिट डायरेक्शनमध्ये त्यांची मुवमेंट केली जाते. किंवा सोडियम हायड्रोजन काउंटर ट्रान्सपोर्ट, हे मुख्यतः रेनल ट्युब्यूलमध्ये ही घटना होते इन द डिस्टल कन्व्हर्टेड ट्युब्यूल आणि कलेक्टिंग डक्टमध्ये. यामध्ये सोडियम एका साईडला आणि हायड्रोजन एका साईडला यांची मुवमेंट अशी होत असते. आणि दुसरं म्हणजे किंवा ऑदर काउंटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स, उदाहरणार्थ सोडियम पोटॅशियम काउंटर ट्रान्सपोर्ट, सोडियम मॅग्नेशियम काउंटर ट्रान्सपोर्ट किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम काउंटर ट्रान्सपोर्ट, कॅल्शियम पोटॅशियम काउंटर ट्रान्सपोर्ट,
क्लोराईड बायकार्बोनेट काउंटर ट्रान्सपोर्ट किंवा क्लोराईड सल्फेट काउंटर ट्रान्सपोर्ट यासारखे आणखी असे भरपूर असे ट्रान्सपोर्ट हे होत असतात. देन नेक्स्ट इज तर ही तर उदाहरणं आहेत बघा आपण की हायड्रोजन आणि सोडियम काउंटर ट्रान्सपोर्ट म्हणजे एका साईडला हायड्रोजन अटॅच होतो, एका साईडला सोडियम अटॅच होतो. नंतर एक कॅरियर प्रोटीनची मुवमेंट होते, त्यामधून अशा प्रकारे मुवमेंट होती. तर आपण ॲरो बघू शकतो आपण. त्यानंतर हायड्रोजन आयने बाहेर जातात आणि सोडियम आयने आतमध्ये येतात. अशा प्रकारे हे काउंटर ट्रान्सपोर्ट होत असतो. किंवा आणखी एक आहे ते इथं आहे ते सोडियम क्लोराईड किंवा सोडियम ग्लुकोज किंवा सोडियम अॅमिनो ॲसिड्स ह्यांची मुवमेंट. आणि हे एकदा आता बघू शकतो आपण को ट्रान्सपोर्ट म्हणजे काय की दोघांची एकाच डायरेक्शनमध्ये मुवमेंट. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड किंवा सोडियम ग्लुकोज किंवा सोडियम अमायनो ॲसिड इथे बघू शकतो आपण ॲरोमध्ये दिसू शकते की ही दोन्ही मोलिक्यूल एकाच डायरेक्शनमध्ये जातात. बरोबर आहे. इट इज अ कॉल्ड ॲज को ट्रान्सपोर्ट. आणि दुसरं जे आहे ते काउंटर ट्रान्सपोर्ट. यामध्ये कसं आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये मुवमेंट होत असते. उदाहरणार्थ सोडियम हायड्रोजन किंवा कॅल्शियम सोडियम यांची मुवमेंट जी असते. आता एक ॲरो आतमध्ये आहे हा आणि एक ॲरो बाहेर आहे. बरोबर आहे. म्हणजे एक मोलिक्यूल आतमध्ये जाणार, एक मोलिक्यूल बाहेर जाणार. इट इज कॉल्ड ॲज काउंटर ट्रान्सपोर्ट. The next is स्पेशल टाइप्स ऑफ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. यामध्ये पहिला येते एंडोसायटोसिस. मग बघितलं आपण त्या चार्टमध्ये की 3 प्रकार असतात. एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस, त्यामधलं तिसरं आहे ट्रान्ससायटोसिस. त्यातलं पहिला येते एंडोसायटोसिस. तर एंडोसायटोसिस इज डिफाइंड ॲज द ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम बाय विच द मॅक्रोमोलिक्यूल एंटर द सेल. की मॅक्रोमोलिक्यूल कशा प्रकारे आत एंटर होतो. इट इज बाय एंडोसायटोसिस. जो मोठा मोलिक्यूल असतो तो एंडोसायटोसिसच्या माध्यमातून आतमध्ये जात असतो. कारण का सेल मेम्ब्रेनमध्ये जे पोअर असतं ते खूपच छोटं असतं. त्यामधून ॲक्टिव्हली किंवा पॅसिव्हली कोणत्या प्रकारे हा जो मॅक्रोमोलिक्यूल असतो आतमध्ये जाऊ शकत नाही. सो दीज आर ट्रान्सपोर्टेड बाय एंडोसायटोसिस. ह्याचे पुन्हा 3 प्रकार असतात. त्यातला पहिला येते पिनोसायटोसिस. आता पिनोसायटोसिस इज डिफाइंड ॲज process by which macromolecules like bacteria and antigen are taken inside the cell. It is also called as cell drinking. म्हणजे जे बॅक्टेरियाने अँटीजेन जे असतात ते ह्या माध्यमातून आतमध्ये केले जातात. ह्याला सेल ड्रिंकिंग असं म्हटलं जातं. ह्यात कशी प्रोसेस होते बघू शकतो आपण. तर जे मॅक्रोमोलिक्यूल जे असतात इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट्स ऑफ फ्लुइड हे सरफेस ऑफ द सेल मेम्ब्रेनला अटॅच होतात. त्यानंतर काय होतं की सेल मेम्ब्रेन जे असतं हे ई व्हजायनेट होतं. ई व्हजायनेट म्हणजे त्यामुळे थोडासा असं खड्डा पडतो थोडासा, तिथं ते अटॅच होतात. इट इज कॉल्ड ॲज ई व्हजायनेशन. आता हे जे ड्रॉपलेट जे असतात दे आर एंगल्फड बाय द सेल मेम्ब्रेन. इट इज कॉल्ड ॲज ई व्हजायनेशन. म्हणजे आतमध्ये जे खड्डा पडतो आणि ते ड्रॉपलेट जे असतात ते आतमध्ये जातात आणि ड्रॉपलेट हे अख्खीच्या अख्खे हे एंगल्फ केले जातात बाय द सेल मेम्ब्रेन. आता द एंगल्फड ड्रॉपलेट्स आर कन्वर्टेड इंटू व्हेसिकल्स अँड व्हॅक्युअल्स विच आर कॉल्ड ॲज एंडोसोम. ते व्हेसिकलच्या माध्यमातून किंवा व्हॅक्युअलच्या माध्यमातून होतात. त्यांना एंडोसोम असे म्हटले जाते. आता हे एंडोसोम जे असतात ते ट्रॅव्हल इनसाइड द सेल. त्यानंतर याला प्रायमरी लायसोसोम जे असतात ते फ्यूज होतात हे असे. आणि देर इज फॉर्मेशन ऑफ सेकंडरी लायसोसोम. आणि या लायसोसोममध्ये काही हायड्रोलायटिक एन्झाईम असतात ते ॲक्टिवेट होतात आणि इट डायजेशन अँड देर इज अ डायजेशन अँड डिग्रेडेशन ऑफ द एंडोसोमल कंटेंट.
त्यांचं त्यामधून डायजेशन आणि डिग्रेडेशन हे केलं जातं. इट इज कॉल्ड ॲज पिनोसायटोसिस. द नेक्स्ट इज फॅगोसायटोसिस. आता बघितलं आपण की पिनोसायटोसिसमध्ये जे काही लार्ज मोलिक्युल्स असतात त्यांचे या प्रकारे डायजेशन होत असतं. द सबस्टन्सेस विच आर लार्जर दॅन द मॅक्रोमोलिक्युल्स दे आर एंगल्फ्ड बाय द फॅगोसायटोसिस. तर ते फॅगोसायटोसिसच्या माध्यमातून ते एंगल्फ होत असतात. उदाहरणार्थ बॅक्टेरिया किंवा लार्ज अँटीजेन किंवा लार्ज अदर फॉरेन बॉडीज या माध्यमातून आतमध्ये घेतले जातात. इट इज कॉल्ड ॲज सेल इटिंग. पिनोसायटोसिस इज कॉल्ड ॲज सेल ड्रिंकिंग. फॅगोसायटोसिस इज कॉल्ड ॲज सेल इटिंग. फक्त काही सेल्स उदाहरणार्थ न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स अँड टिश्यू मॅक्रोफेजेस दे शो फॅगोसायटोसिस. ह्यामध्ये मॅक्रोफेजेस दीज आर द लार्जेस्ट फॅगोसायटिक सेल्स. आता कसं होतं हे बघूया आपण. तर जेव्हा बॅक्टेरिया किंवा मोठा फॉरेन बॉडी हा बॉडीमध्ये येतो तेव्हा जे काही फॅगोसायटिक सेल्स असतात दे सेंड्स सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन किंवा शोडोपोडियम. आता बघू शकतो आपण हे जे फॉरेन पार्टिकल जे आहेत ते आपल्या सेलजवळ आले, बरोबर आहे की लगेच ते सेलद्वारे असे एक्सटेन्शन हे त्या बाजूने पाठवले जातात. सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज शोडोपोडियम. देन दिस सबस्टान्सेस आर एंगल्फ्ड अँड दे आर कन्वर्टेड इनटू फॅगोझोम. म्हणजे व्हॅक्यूलसारखी त्याची रचना असते. इट इज कॉल्ड ॲज फॅगोझोम. आता हे व्हॅक्यूल जे असतं इट इज लार्ज इन साईज. आता हे फॅगोझोम जे असतं इट ट्रॅव्हल्स इनसाइड द सेल. तिथे पुन्हा प्रायमरी लायसोसोम म्हणून अटॅच होतात. देर इज अ फॉर्मेशन ऑफ सेकंडरी लायसोसोम. त्यामुळे हायड्रोलायटिक एन्झाईम बाहेर पडतात. देर इज अ डायजेशन अँड डिग्रेडेशन ऑफ द दॅट सबस्टान्सेस. अशा प्रकारे फॅगोसायटोसिस हे होत असतं. द नेक्स्ट इज रिसेप्टर मेडिएटेड एंडोसायटोसिस. तिसरा प्रकार. तर इट इज अ ट्रान्सपोर्ट ऑफ द मॅक्रोमोलिक्युल्स विथ द हेल्प ऑफ रिसेप्टर प्रोटीन. म्हणजे काही रिसेप्टर प्रोटीन जे असतात त्यामधून ही मुवमेंट ही होत असते. आता सेल मेम्ब्रेनचा सरफेस जो असतो त्यावर काही पिट्स असतात, खड्डे असतात आणि त्या खेच्यामध्ये काही रिसेप्टर प्रोटीन असतात कॉल्ड ॲज क्लॅथ्रिन. आणि टुगेदर विथ द रिसेप्टर प्रोटीन और क्लॅथ्रिन इच पीट इज कॉल्ड ॲज रिसेप्टर कोटेड पीट. आता कसं होतं हे बघूया आपण यामध्ये. तर द रिसेप्टर मेडिएटेड एंडोसायटोसिस इज इंड्युस्ड बाय सबस्टान्सेस लाईक लिगॅंड्स. तर काही जे घटक जे असतात बाहेरचे इट इज कॉल्ड ॲज लिगॅंड्स किंवा हार्मोन जे असतात दे आर कॉल्ड ॲज लिगॅंड्स. द लिगॅंड्स मोलिक्यूल अप्रॉच द सेल अँड बाइंड टू द रिसेप्टर. हिअर इज दीज आर द लिगॅंड्स. देन दिस इज द रिसेप्टर आणि ते रिसेप्टर ज्यामध्ये असतात दीज आर कॉल्ड ॲज रिसेप्टर कोटेड पीट. द लिगॅंड मोलिक्यूल approach the cell and bind to the receptors in the coated pits and formation of ligand receptor complex. Now the ligand receptor complex gets aggravated in the coated pit. Then the pit is detached from the cell membrane and becomes the coated vesicle. The vesicle forms the endosome. This pit detaches from the cell membrane and there is a formation of endosome. This endosome travel inside the cell. Then there is a primary lysosome in the cytoplasm fuses with the endosome and formation of secondary lysosome. There is a formation of secondary lysosome. Now the hydrolytic enzymes present in the secondary lysosome are activated, resulting in release of ligands into the cytoplasm. त्यानंतर हे
लिगॅंड जे असतात हे सायटोप्लाझममध्ये रिलीज केले जातात आणि पुन्हा हे रिसेप्टर जे असतात ते त्या सेल मेम्ब्रेनवर दुसऱ्या ठिकाणी जाऊन पीठ म्हणून फॉर्म होतात. आता हे जे आहे रिसेप्टर मेडिएटेड एंडोसायटोसिस हे मुख्यतः खूप साऱ्या सबस्टन्स ट्रान्सफर करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. उदाहरणार्थ हार्मोन्स म्हणजे ग्रोथ हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, लुटिनेजिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन, इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, कॅल्शिटोनिन, कॅटेकोलामिन्स यांच्या ट्रान्सपोर्टसाठी हे महत्त्वाचं असतं. तसे की लिपिडसाठी सुद्धा म्हणजे कोलेस्टेरॉल, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे सुद्धा हे काम करतं. किंवा ग्रोथ फॅक्टरमध्ये पुन्हा टॉक्झिन्स आणि बॅक्टेरियाच्या मुवमेंटमध्ये म्हणजे कॉल्ट्रा टॉक्सिन, डिप्थेरिया टॉक्सिन, सुडोमोनास टॉक्सिन, रेसिन ह्यामध्ये सुद्धा किंवा काही व्हायरसेसमध्ये मुवमेंटसाठी सुद्धा म्हणजे राऊस सार्कोमा व्हायरस, सेमिलिकी फॉरेस्ट व्हायरस, व्हेसिक्युलर स्टोमॅटायटिस व्हायरस आणि ॲडेनो व्हायरस ह्यामध्ये सुद्धा हे काम करतं. तसेच काय प्रोटीन ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा ट्रान्सफेरिन अँड ट्रान्सकोबॅलामिन हे प्रोटीन ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा हे महत्त्वपूर्ण काम करतात. किंवा काही अँटीबॉडीज पाठवण्यामध्ये सुद्धा उदाहरणार्थ IgE, पॉलिमेरिक IgG अँड मॅटर्नल IgG तर अशा प्रकारे हे काम करत असतं. आणि लास्ट थर्ड पॉईंट इज सेकंड इज एक्झोसायटोसिस. आता एंडोसायटोसिसचे आपण प्रकार बघितले. द नेक्स्ट इज एक्झोसायटोसिस. तर एक्झोसायटोसिस इज द प्रोसेस बाय विच द सबस्टान्सेस आर एक्सपेल्ड फ्रॉम द सेल. यामधून सबस्टान्सेस हे सेलमधून बाहेर एक्सपेल केले जातात. द सबस्टान्सेस आर एक्सक्लुडेड फ्रॉम द सेल विदाउट पासिंग थ्रू द सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेनमधून पास होण्याशिवाय हे बाहेर केले जातात. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिव्हर्स एंडोसायटोसिस. त्यात कसं होतं तर एंडोसायटोसिस इज इन्वॉल्ड इन द रिलीज ऑफ सिक्रेटरी सबस्टान्सेस फ्रॉम द सेल्स. काही सिक्रेटरी सबस्टान्सेस ते रिलीज करण्यामध्ये हे काम करतात. The secretory substances are stored in the cell in the form of secretory vesicles. तर अशा प्रकारे सिक्रेटरी वेसिकल्स डायरेक्टली बघू शकतो आपण त्यामध्ये ह्या फॉर्ममध्ये असतात. तर जेव्हा गरज असते तेव्हा वेसिकल्स हे सेल मेम्ब्रेनकडे जातात आणि सेल मेम्ब्रेनला अटॅच होतात किंवा फ्यूज होतात आणि त्यानंतर हे घटक जे असतात वेसिकलचे हे सेल मेम्ब्रेनच्या बाहेर सोडले जातात. आणि यामध्ये कॅल्शियम आयन हा सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. लाईक अ न्यूरो ट्रान्समीटर. कॅल्शियम आयन एंटर द सेल अँड कॉज एक्झोसायटोसिस. द नेक्स्ट इज ट्रान्ससायटोसिस. Transcytosis is a transport mechanism in which an extracellular macromolecule enters through one side of a cell, migrates across cytoplasm of the cell and exits through the other side. म्हणजे आरपार मुवमेंट होणार मॉलिक्यूलचे. इट इज कॉल्ड एज ट्रान्ससायटोसिस. याचं मेकॅनिझम बघूया आपण. The cell encloses the extracellular substance by invagination of the cell membrane to form a vesicle. The vesicle then moves across the cell membrane and thrown out through opposite cell membrane by means of exocytosis. आता या ट्रान्ससायटोसिस involves the receptor coated pits as in case of receptor mediated endocytosis. The receptor protein coating the pit in this process is kaolin and not clathrin. थोडक्यात यामध्ये देयर इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस. हे दोन्ही एकाच वेळी होत असतं. आता म्हणजे कसं होतं देयर इज अ मुवमेंट ऑफ सबस्टान्स between the two environments across the cell without any distinct change in the composition of these environments. आता हे कधी होतं जेव्हा देर इज अ मुवमेंट ऑफ प्रोटीन्स फ्रॉम कॅपिलरी ब्लड इंटू इंटरस्टिशियल फ्लुइड अक्रॉस द एंडोथेलियल सेल्स ऑफ द कॅपिलरी. यामध्ये ही क्रिया ही होत असते. द नेक्स्ट पॉईंट इज मॉलिक्युलर मोटर्स.
तर मोलिक्युलर मोटर्स आर द प्रोटीन बेस्ड molecular machines that perform intracellular movements in response to specific stimuli. याची उदाहरणं म्हणजे मोटर प्रोटीन लाईक मायोसिन, कायनेसिन अँड डायनिन, किंवा पॉलिमरेज लाईक DNA पॉलिमरेज अँड RNA पॉलिमरेज, किंवा ॲक्टिन किंवा ATP सिंथेटेज किंवा टोपोइसोमेरेज ह्यासारखी ही क्रिया ही होत असते. लास्ट पॉईंट इज ॲप्लाइड फिजिओलॉजी. तर यामध्ये जे आपण बघितले सोडियम पोटॅशियम पंप, जेव्हा त्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी येते तेव्हा काही पॅथॉलॉजी हे घडू शकतात. उदाहरणार्थ रिडक्शन इन द नंबर ऑफ सोडियम पोटॅशियम पंप दॅट कॉज कार्डियक फेल्युअर, किंवा एक्सेस रिअब्सॉर्प्शन ऑफ द सोडियम इन रिनल ट्यूब्यूल कॉजेस हायपरटेन्शन. किंवा काही वेळा कसं होतं, जे आयन चॅनल्स असतात त्यामध्ये म्युटेशन होऊन त्यामध्ये विकृती येते, त्यामुळे मसल स्पाझम. आता जे सोडियम चॅनल डिसीज असतात त्यामध्ये मसल स्पाझम किंवा यासारखी काही घटना घडतात, किंवा पोटॅशियम चॅनल डिसीज असतो त्यामध्ये हार्टशी संबंधित किंवा इनहेरिटेड डिफनेस किंवा इक्लेप्टिक सीजर यासारखी घटना होतात. किंवा जे क्लोराइड चॅनल जे असतात त्यासुद्धा जर त्याचा काही डिसीज झाला तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ रिनल स्टोन अँड सिस्टिक फायब्रोसिस, generalized disorder affecting the functions of many organs such as lungs, exocrine glands like pancreas, biliary system and immune system. तर अशा प्रकारे जेव्हा चॅनेलवर किंवा पंपवर परिणाम होतो तेव्हा अशा प्रकारची घटना आहे, म्हणजे अशा प्रकारचे डिसीज आपल्या शरीरामध्ये होत असतात. तर अशा प्रकारे आपण ट्रान्सपोर्ट टू सेल मेम्ब्रेन हा पॉईंट डिटेलमध्ये बघितला. थँक्यू.